नमस्कार मंडळी, न्यूज महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. अजित पवारांचे मंत्री धनंजय मुंडे अडचणीत होते. शरद पवार शांत होते. मराठा आरक्षणाचा मुद्दा उचलला जात होता. शरद पवार शांत होते. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा उचलला जात होता. अजित पवार त्यांच्या जाहीरनाम्यात दिलेल्या मुद्द्यावरून फिरत होते. आताही नेक्स्ट लेव्हलचं स्टेटमेंट त्यांनी केले. सारखी सारखी शेतकऱ्यांना कर्जमाफी का द्यावी, यावरही शरद पवार शांत होते. IPS अंजना कृष्ण यांना दादागिरीच्या भाषेत अजित पवार बोलत होते. शरद पवार शांत होते. एकंदरीत धनंजय मुंडे केस, मराठा आरक्षण केस, शेतकरी मोर्चाचा विषय, IPS अंजना कृष्ण यांचा विषय, सगळीकडेच अजित पवार यांच्यावर टीका करण्याची संधी असतानाही शरद पवार शांत होते. पवार 2 गुणांचा खेळ खेळतायत. एक तर बेदुने 4 करतील किंवा 2+2 0 करतील. आता गुणेले करतात की वजाबाटी करतात हे कळण्यासाठीच काही वेळ शांतता ठेवावी लागणार आहे. जिकडे उद्धव ठाकरे आपला पक्ष आणि चिन्ह गेलंय म्हणून 2.5-3 वर्षांपासून छाती आपटून सुप्रीम कोर्टाकडे अनेक प्रश्न तारखा मागतायत, तिथं शरद पवार शांत आहेत. 1999 सालापासूनचा स्थापन केलेला पक्ष, आमदार खासदार कार्यकर्ते, उभा पक्ष फुटला, पवारांना घरी बसण्याची वेळ आली, तरीही पवार शांत राहतात. पुतण्यावर काहीच बोलत नाहीयेत. याला BJP द्वेष किंवा हे सगळी BJP घडवते आणि आपला पुतण्या शहाणा होता पण त्याला येड्या त्यांच्या संगतीने झाला असं म्हणता येणार नाहीये. संगत चुकीची होती म्हणून आमचा पुतण्या फसला असंही पवारांना म्हणता येणार नाही. पण तरीही पवार शांत राहतात. कारण का? पवारांचा होल्ड राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षावरून कधीच निघालाय का? पुढची सूत्र सुप्रिया सुळे, रोहित पवार हलवतायत का? जयंत पाटील प्रदेशाध्यक्षपदावरून बाजूला झाल्यानंतर शशिकांत शिंदेंना ती टमान सांभाळता आलेली नाहीये का? जयंत पाटील हे अंतर्गत राजकारणामुळेच बाजूला झाले होते? हा प्रश्न आहे. मराठा आरक्षणाच्या ठिकाणी मनोज जरांगे यांचं आंदोलन सुरू असताना सुप्रिया सुळेंना खरंच मराठा आरक्षण प्रश्नी तिथं जाण्याची गरज होती का? कारण मूळ मराठा आरक्षणाचं घोडं जे 1994च्या GRमुळे अडलंय, तो 1994चा GR शरद पवार सत्तेत मुख्यमंत्री असताना काढला गेला होता. त्यामुळं आज मराठ्यांना ज्या गोष्टीसाठी लढावं लागते त्याला कुठे ना कुठे जबाबदार हे शरद पवारही आहेत. तो रोष काही मराठ्यांच्या डोक्यात असणार. तरीही सुप्रिया सुळे मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी का गेल्या? तो स्टंट होता? प्रश्न आहे. आणि आत्ताच्या घडीला जर विचार करायचा जर ठरला तर शरद पवार मतचोरीच्या मुद्द्यावरनं पुन्हा एकदा ॲक्टिव्ह झाले. अनेक वर्षानंतर मंत्रालयामध्ये शरद पवारांचं वावरणं दिसलं. मंत्रालयातच जाऊन शरद पवारांनी निवडणूक आयोगाच्या अध्यक्षांची पहिल्या दिवशी भेट घेतली. दुसऱ्या दिवशी महत्त्वाचा दौरा सांगून थोडक्यात अजित पवार आणि शरद पवारांची एका ठिकाणी बैठक पार पाडणार होती, त्याला महत्त्व देऊन विरोधकांसोबत दुसऱ्या दिवशी ते मंत्रालयात आले नाहीत. ते शरद पवार सत्याच्या मोर्चामध्ये दिसतील की नाही हा प्रश्न होता. ते आले, लोकशाही टिकवण्यासाठी एकजूट व्हा, लोकशाही टिकवा, विरोध विसरा, हे मुद्दे सांगितले. पण आपल्या पुतण्यावर काहीच बोलले नाहीत. शरद पवार बोलू शकत होते. पक्ष फोडणं, चिन्ह काढून घेणं या आधीच्या राजकारणात नव्हतं. जे कायद्यात बसत नाही ते कायद्यात बसवलं जातं. जी वेळ आमच्यावर आली ती वेळ उद्या कुणावरही येऊ शकते, यावरही मुद्दा उचलला जाऊ शकत होता. पवारांनी टाळलं. पवारांनी बारामतीच्या विधानसभा निवडणुकात अजित पवारांवर टीका करणं टाळलं. पवारांनी लोकसभेत सुप्रिया सुळेंनी सुद्धा अजित पवारांवर टीका करणं टाळलं. इतकं टाळलं जाते की अजित पवार जो ऊनी बाळ होते पण त्यांच्या संगतीमध्ये खोडकर मुलं आले म्हणून अजित पवार खोडकर झाले असं पवार फॅमिली सेट करण्याचा प्रयत्न करत होते. त्या शरद पवारांसोबत जे निष्ठेने असणारे आमदार आहेत, जे कार्यकर्ते आहेत, ते आस लावून बघतायत की जर तुम्ही दोघेही एकमेकांविरोधात, अजित पवारांनी सुरुवात केली होती त्यामुळं अजित पवारांना बाजूला ठेवूयात, पण पवार जर अजित पवारांवर कुठला अटॅक करणारच नव्हते तर मग आम्ही त्यांच्यासोबत जाऊन किमान सत्तेत तरी राहिलो असतो. आज शरद पवारांच्या आमदारांना निधी मिळत नाहीये. आज शरद पवारांसोबत असलेले खासदार एकाकी पडलेत कारण नेताच बाजूला झालेला आहे. आज ती ताकद नाहीये, आज ती पॉवर नाहीये आणि ते शरद पवार अजित पवारांसोबत जुळवून घेतायत, बैठका घेतायत. मग जर हे शरद पवारांसोबत राहिलेले आमदार खासदारच कुठले असते तर फरक काय पडला असता? हा प्रश्न, त्यामुळे पवारांच्या भूमिकेमुळं सध्या हा प्रश्न तयार झालाय की अजित पवारांच्या पक्षामध्ये तयार झालेले 2 गट म्हणजे सुनील तटकरेंचा एक गट आणि छगन भुजबळांचा एक गट. भुजबळही ऐकत नाही, तटकरेही ऐकत नाही. मुंडे नवीन बंड करण्याच्या तयारीत आहेत आणि अजित पवारांची पक्षावर कमान राहिलेली नाहीये. हे फक्त दिसून द्यायचं, लोकांना कळू द्यायचं की अजित पवार पक्ष सांभाळण्यासाठी कमकुवतच होते, परिपक्व नव्हतेच आणि म्हणून मी त्यांना पक्ष दिला नाही, हे लोकांना त्यांच्या डोळ्यांनी बघून द्यायचं आणि मग ते आपोआप आपल्याकडे येतील. हे बेदुने 4 राजकारण गुणेलेचं खेळलं जातंय की मग आता आपण वयाच्या 85व्यामध्ये आलोय. मी राजकीय सगळे प्रयोग करून पाहिलेत. मी नाहीये कधी महाराष्ट्रामध्ये सत्ता मिळवू शकलो आणि आत्ताची राजकीय परिस्थिती माझ्या हाताबाहेरची आहे, त्यामुळं मी 2+2 0 झालोय, हे सांगण्याचा प्रयत्न होतोय का? हे 2 प्रश्न तुमच्यासाठी. पवार गुणेले
की वजाबाकी? नेमकं कोणतं राजकारण खेळतायत? कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त व्हा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपलं न्यूज महाराष्ट्र चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. धन्यवाद.